या सामन्यादरम्यान आपण धावतं वर्णन ऐकवण्यासाठी या विभागातील एक गोड आवाज निखिल शेगडे यांना आमंत्रित करतो. निखिल सर या आपण. हेलो हेलो तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. जर्मन क्रिकेट संघ संभे आयोजित उमेश स्मृती चषक 2025 मध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या दुपारच्या सत्रामध्ये मी निखिल शेळके स्वागत करतो आहे. घेऊन जाईल मैदानामध्ये तिथे तुम्हाला पाहायला भेटेल पहिल्या फेरीतली शेवटची लढत. एका बाजूला असेल स्वर्गीय विलास स्मृती चषक स्मृती वागेश्वर हरिग्राम आणि त्याच्या विरोधात हरिग्राम आणि त्याच्या विरोधात केलेल मोपे या दोन टीम दरम्यान पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आपल्या भेटीस येईल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ती हरिग्राम टीमची मॅचला सुरुवात होते. पंचाचा इशारा तो मॅच स्टार्ट होतो. पहिला षटक घेऊन आला करण पवार. तो डावकोरा फलंदाज टाकेंडवरती पाल हरिग्राम टीमचा तो प्रसाद पाटील. हा चेंडू हवेत उडवला. पहिली विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षक चुकी करतो. त्या सर्कलचा जे सोडला जातो पहिला जीवदान मिळला जातो प्रसादला. संघाचं वैयक्तिक खातं देऊन ठेवल्यात. 2 अंकावरती जाऊन पोहोचले. पहिल्यांदा बॅटिंग करते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी टीम हरिग्राम. त्याच्या विरोधात मोठे टीम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. ते मोठे टीमला टॉस जिंकला. गोलंदाजी करण्यास स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं हरिग्राम टीमला विशाल आणि त्याचा जोडीदार प्रसाद. विशालला संधी आहे. राजकडून प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ते विशाल पहा चेंडू जबरदस्त फेकला गेलाय. गोलंदाज करण पाटील हा गोलंदाज जो मोठे संघाचा गोलंदाज जो पिवनचं षटक घेऊन आला. पहिलं पिवनचं षटक घेऊन टाकण्यासाठी दाखल झाला करण पाटील. त्याच्या विरोधात डावखोरा प्रसाद. हा चेंडू अगदी दिशा दिले. 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकामध्ये शरद लागली गेली आहे. शेवटी जिंकला गेला चेंडू. मिळणार 4 धावा. 4 धावेनं 6 अंकावरती जाऊन पोहोचले प्रसादच्या. करण आपल्या 6 अंकावरती खेळतोय. पहिलं जीवदान दिल्यानंतर त्यावर ते आक्रमण आता आपण पाहतोय. गोलंदाज करण गोलंदाजी मार्कर पिवनचं अर्थात पॉवर प्लेचं षटक घेऊन हा चेंडू अगदी सरळ बॅटनं चेंडू थांबणार नाहीये. जाता लागोपाठचा दुसरा चौकार. पुन्हा संधी डिझे. पारितोषिक लागले जातात. पण तो नॉस्टॅक एंडवरती उभा अजूनही. हॅट्रिकला मयूरजी देवगरे यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रत्येक षटकाला सायूल मब्बी यांच्याकडून 1000 रुपये असे एकंदरीत या फलंदाजाला आकर्षक लागले जातात. पंचांचा इशारा येतोय. दांडी गुल केली जाते. फलंदाज पहिला गडी बाद होतोय. तो हरिग्राम टीमचा पिवनच्या षटकामध्ये मिळतो. जाधव हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती याला फलंदाजी सलामीला दाखल झालेला प्रसादला माघारी झाडला गेला. कारण या गोलंदाजावरती आशा पल्लवित या पैवनचं मी षटक का घेऊन आलो आहे. 9 क्षेत्ररक्षक तट्या सरकारच्या 2 क्षेत्ररक्षक तट्या सरकारच्या बाहेर एकंदरीत 11 खेळाडूंचा खेळ पाहतोय. एक गाव एक टीम आपण मैदानावरती पाहतोय. 2 मॅच जिंकले गेले. ते
माडपाई माडप टीमला नितीन पाटील पुरस्कृत साहेबांनी केलेली टीम 2 मॅच जिंकून तिसऱ्या फेरीत दाखल झाल्या. ती वाट पाहते कुठली टीम आमच्या सोबत खेळली शेवटची मॅच, ती वाट पाहते. पण मॅच आता रंगते आहे. ते एका बाजूला हरिग्राम आणि त्याच्या विरोधात मोपे टीम. करण तयार आहे. पंचांच्या डावावर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे. राज जाधव हा फलंदाज आहे, तो स्ट्राईक एंड वरती असेल. पहिलं षटक. हा चेंडू आडव्या बॅटनं केला, अगदी दिशा दिली, चेंडू थांबला नाहीये, जातोय. पंचांचा इशारा येतोय. वन बाउटचा चौकार. चौकारांच्या सहाय्यानं त्या फलकावरती धावा लागतात. 16 अंकावरती जाऊन किती 14 या अंकावरती जाऊन पोहोचले ती बॅटिंग करणारी टीम हरिग्राम. डीजे अ, 14 एक गडी बाद झाला. सलामीची जोडी मी तर म्हणेल पंचांचा चालवचा इशारा. पहिलं षटक अद्याप मात्र संपलं गेलाय. दुसऱ्या षटकासाठी जय भाऊ वैच्या हातामध्ये चेंडू सोपवला कर्णधारांना. हा चेंडू अगदी पडल्यानंतर तिथेच थांबतोय. पंचांकडे दान मागितली, दानचा कुठलाही उपयोग नाही. अर्थाचा निर्धाव चेंडू असेल, निर्धाव चेंडूच्या संगतीनं धावसंख्या तिथेच असेल ती 14 अंकावरती. मुंबई विपक्ष हरिग्राम मॅच आपण पाहतोय. हा चेंडू आडव्या बॅटनं 2 शतरक्षकाच्या मधून काढले. शतरक्षक असेल, एकेरी धावेच्या रूपात दुसऱ्या धावेत होईल का? हा यस, 2 धावा सहज होतात त्या बॅटिंग करणाऱ्या हरिग्राम टीमच्या 16 अंकावरती जाऊन पोहोचले. बॅटिंग करणारी हरिग्राम टीम. विशाल भोपीला संधी आहे. षटकारास हॅट्रिकसाठी 1000, प्रत्येक षटकारा 1000. साहिल माब्दीकडून तुम्ही पाहतो मान्यवरकडून पारितोषिक लागले त्या फलंदाजाला. पण या फलंदाजाला अगदी थांबून ठेवलं गोलंदाजी करणाऱ्या मोपे टीमच्या गोलंदाजांना. हा चेंडू अगदी आडव्या बॅटनं एक टप्पा खातो. चेंडूच्या जवळ शतरक्षक येईल, फेकी करेल, मिलेल, फक्त विशालला थांबवलाय. तिसऱ्या क्रमांकावरती गेला फलंदाज राज आणि या विशाल भोपीची खेळी चालू आहे. एकेरी धावेनं फलकामध्ये धावायला त्या 17 अंकावरती. 3 चेंडूचा अद्याप मात्र खेळ संपला गेलाय. राज आणि विशाल भोपीला आक्रमण करावा लागेल या गोलंदाजांच्या विरोधात. दुसरं षटक चालू आहे मैदानावरती. राज पाल तुम्ही स्ट्रायकेटवरती पुन्हा एकदा तयार. गोलंदाज हा रिव्हर्स अटॅम्प सक्सेस होतोय. वन बाउटचा चौकार. डीजे चौकार आला. चौकाराच्या सहाय्याने फलकावरती धावायला त्या 21 अंकावरती जाऊन पोहोचले. बॅटिंग करणारी हरिग्राम टीम. मोठे फटके, चौकार, एकेरी धाव, दुहेरी धाव अशा येतात. हे एकेरी धावेने पुन्हा एकदा वाढ धावून पोहोचेल ती 22 या अंकावरती. 22 धावा त्या फलकावरती लागल्या. दुसरं षटक चालू आहे. राज एकदम गोलंदाजी जबरदस्त करतोय. तितक्यात ताकदीने फलंदाजांना मोठे फटके मारू देत नाहीये. थांबवलं मी तर म्हणे हरिग्राम टीमच्या फलंदाजांना. राज आणि त्याचा जोडीदार विशाल ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज जयभैर. हा चेंडू अगदी सरळ केलाय. चेंडूच्या जवळ शतरक्षक येईल, फेकी करेल, चाचपडला जातो आहे. तो एकेरी धावेच्या रूपात पुन्हा एकदा दुसऱ्या धावेत केलं जात आहे. 2 धावा थांबवू शकत नाहीये गोलंदाजी करणारी टीम
टीम मोठे टीम 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले. एक गडी बाद असताना 24 अंकावरती मैदानावरती पाहण्याची पूर्तता करा. 24 धावा, 12 चेंडूचा अद्यापात्र खेळ संपला जातोय. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 10. त्या दुसरा षटक टाकणारा तो जय पवारला. जय भोई घाटीचे. धावसंख्या तिथंच जाऊन 55चा इशारा आलाय. 9 चेंडूचा खराब चेंडू, चुकी घडली आता गोलंदाजाची. एकेरी धाव 1+1 अशा 2 धावा या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 अंकावरती. अजूनही 24 धावांपासून दूर आहे. 53 धावांचा पाठलाग करते आहे. सलामीला गेलेली जोडी अजूनही मैदानावरती आहे. प्रणजित आणि त्याचा जोडीदार हर्षद आपल्या एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न मैदानावरती करत चालू आहे. हा चेंडू कडेकडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहत बसतोय. पाहता चेंडू थांबणार नाही आहे. येतोय प्रणजितच्या बॅटमधून हा षटकारांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 अंकावरती मिळते संधी डिझेला. भोपे टीम हा चेंडू अगदी स्लो डिलिव्हरी फेकली गेली. थोडस नियंत्रण चुकलं गेलं. गोलंदाज बालकृष्णचा मिळणार एकेरी धाव ती मोपे टीमला. एकेरी धावेला पुन्हा संख्या वाढते ती 1-1 जाऊन पोहोचली ती 36 अंकावरती. 17 धाव्यांची अजूनही गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावर चालू आहे. पहिलं षटक मागडं पडलं ते 26 धाव्यांचं. हा लोअर फुलटा चेंडू सहजरित्याने अगदी बॅटला दिशा दिली. चेंडू फेकला जातोय. 6 धावांसाठी आलेला दर्जेदार षटकारांच्या सहाय्याला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 अंकावरती. बॅटिंग करणारी भोपे टीम. दुसरं षटक चालू आहे तो हरिग्राम टीमचं. डिझे एकदा त्याच दिशेनं गोलंदाजाची लाईन भरकटली. पुन्हा एकदा येतो लागोपाठचा दुसरा षटकार. रणजित शांत होता. प्रसाद आक्रमण करत होता पहिल्या षटकामध्ये. आता दुसऱ्या षटकामध्ये रणजित नावाचा वादळ फेटलाय. येतो लागोपाठचा दुसरा षटकार. तिसरा षटकारांच्या सहाय्यानं धावसंख्या 48 अंकावरती. अजूनही फक्त 5 धावांपासून दूर आहे ती बॅटिंग करणारी मोठे टीम. चला विनंती करतो अजिबी टीमचा कर्णधार विनंती की आपण ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ या. जो जिंकेल तो तुमच्या समोर खेळेल. मोपे की हरिग्राम अगदी अवचरता मी तर म्हणे मॅचची बाकी असेल. 2 षटक चालू आहे. 2 षटकामध्येच अगदी 53 धावांचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाले आहे. दुसऱ्या डावामध्ये दाखल झालेली ती मोपे टीम. हा चेंडू अगदी मान्यवर राजेंद्रजी खंडकले साहेब आणि वासुदेव मामती साहेब आणि शंकर मामती साहेब यांचं आगमन झाला. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू. दुसरं षटक संपलं जात आहे. त्या फलकावरती धावा आल्यात त्या ना. तू टाळाटाळ का करतो पण विषयाला
बगल देऊन निघून जातोस. बाईक डेंजर आहे, सगळा आवाज कॅप्चर करतात. इकडे म्यूट टाक. तिसरं षटक असेल 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 5 धाव्यांची. 12 बॉल 5 धावा 12 चेंडू अगदी पाल. तिसरं षटक घेऊन येईल हर्षल. हा गोलंदाजच्या वाट्यात तिसरं षटक आलाय. तो प्रसाद आणि त्याचा प्रणजित जोडीदार अजूनही मैदानावरती आहे. चांगली पार्टनरशिप चालू आहे दोन्ही फलंदाजी. 53 धावेचा अवघाने सोप्प करून ठेवलं दोन्ही बॅटरने. त्या पहिल्या दुसऱ्या इनिंगमध्ये 53 धावांचा पाठलाग करत असताना प्रसाद आणि प्रणजित आक्रमण पाहिला आपण गोलंदाजांवरती केलाय. तो तिसरं षटक टाकण्यासाठी दाखल झालेला हर्षल पाहतोय. तो तिसरं षटक घेऊन आलाय टीम हरिग्राम संघाचा. तो 5 धाव्यांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. हा गुडघे टेकून अगदी ठोकतोय. चेंडूच्या जागे क्षेत्ररक्षक धावतोय. एकेरी धावेचं कॉलिंग केलं जातोय. 4 धाव्यांची आला चौकार. अजून 1 धाव्यान बसून टक्के अगदी झुकला गेला. मी तर म्हणे आता मोठे टीमच्या बाजूला. अजिले टीमच्या कर्णधारा विनंती आहे की आपण ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ टॉस साठी या जिंकेल तो तुमच्याशी केलं. अवघ्या 1 धाव्यांपासून दूर ती मोठे टीम. नको तू वाट लावशील, काय पण बडबडतो तू. एक अंगलाष्टक राहिले, मी पूर्ण करतो. ये इकडं. नको बाद झाले. रिव्हर्स अटॅम्प खेळण्याचा प्रयत्न आता फसला जातो प्रसादचा. निर्धाव चेंडूच्या सांगतेला द फलक तिथंच आहे. ते 52 या अंकावरती 53 धावांचा पाठलाग. हर्षद हा फलंदाज आपण पाहतोय जो स्ट्राईक एंडवरती आहे. हा चेंडू अकोटप्पाचा चेंडू ठोकला जातोय. शेवटच्या क्षणी षटकारांना विजय करून देतोय टीमला. या 6 धावेनं द फलकावरती धावा लागल्या त्या 58 वरती. टीम चा कर्णधार आणि अजिले टीमच्या कर्णधार विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी या. चेंडू घेतलाय तो द्या. प्रेक्षक